नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. सर बघा काय माहिती आहे तिथं. म्हणजे असे थोड्या थोड्या अंतरावरती पूर्ण गाडाला चारी बाजूने बुरुज बांधलेले. कारण पूर्वी कसं मोबाईल नव्हता, त्यामुळे ह्या बुरुजावरून त्या बुरुजावरती सिग्नल द्यायचा असेल तर गवताची गंजी हातामध्ये पेटवली जायची आणि आवाज काढली जायची, म्हणजे कळायचं की बाबा गडाच्या खालनं कोणतरी आला. अशा तऱ्हेने त्यांची माहिती वगैरे ऐकली. मग आलो जेवण करायला. भूक खूप लागली होती. पावसामध्ये फिरून फिरून दमलो पण होतो. मग म्हणलं चांगलंसं हॉटेल बघावं आणि जेवण करावं. मग काय भावानं ऑर्डर केली काला चिकन थाली. बघावं तर म्हणलं कोल्हापूर स्पेशल काय आहे. मग काय लगेचच हॉटेल मालकाने जेवण वगैरे मागवलं. आम्ही बसलो तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. जसं पाऊस वाढत गेला तसं गर्दी पण वाढली. जेवण एक नंबर दिलं होतं. तिथून पुढे आलो. सर्व गड वगैरे पाहिला. इथं वीर शिवा काशीद यांची समाधी होती. तिथं दर्शन वगैरे घेतलं. मग निघालो ज्योतिबाकडे. बघा कसा आहे मोसम. वेस्पावर जात होतो. पुढे तर काहीच दिसत नव्हतं आणि डोंगरामध्ये धुकं इतकं होतं. पाऊस पण होता. एक नंबर फिलिंग होती. वातावरण पण खूप छान झालं होतं. त्यामुळे पोहोचलो ज्योतिबाला. मग तिथे प्रसाद वगैरे घेतला आणि थोडासा गुलाल आणि खोबरं घेतलं. मग म्हणलं आपण पण थोडं गुलाल आणि खोबरं मंदिरावर जाऊ. त्याप्रमाणे मध्ये गेलो. लाईनला वगैरे लागलो. मस्तपैकी दर्शन झालं. गर्दी पण खूप कमी होती. एक 10-15 मिनिटातच दर्शन वगैरे करून तिघजण पण आम्ही बाहेर आलो. मस्तपैकी गुलाल वगैरे लावला. मग फोटो वगैरे घेतली आणि आलो घरला. मग काय गणेश भाऊने नियोजन लावलं होतं. गणेश भाऊन म्हणलं खूप दमून आलो. मस्तपैकी चिकन बनवले. दाबून ताव लावा. मग काय लावला ताव. चिकन वगैरे खाल्लं. मग इथंच घराजवळच हळदी चालू होती. हळदीमध्ये काय जबरदस्त डान्स करत होते. कोल्हापूरचा नाद करायचा नाही हो. डीजे तर लावला होता एक नंबर आणि असल्या पावसात फाउंटन सोडलं होतं. मग बघा हा नाद हा रक्तातच लागतो. एक नंबर डान्स करत होते. डान्स वगैरे पाहिला. मग खूप दमलो होतो त्यामुळे झोपून गेलो. सकाळी उठलो. सकाळी सकाळी गणेश भाऊनं चहा वगैरे केला. मस्तपैकी चहा घेतला. सकाळी पण खूप पाऊस चालू होता. मग आपल्याला इथून जायचं होतं जवळच उजगावला. उजगावला जाण्याचं कारण की आपल्यासोबत गोपाळ भाऊ होता. त्याची बहीण तिथं राहते. मग म्हणलं चला सकाळी सकाळी चहा नाश्त्याला बोलवलं आहे. तिथे गेलो. चहा वगैरे लगेच घेतला. मस्तपैकी नाश्ता वगैरे आणला होता. चहा नाश्ता करून निघालो वापस. कारण आज आपल्याला निघायचं होतं गावाकडे. मग काय वापस आलो पुणे बेंगलोर हायवेने आणि संकेतला थोडीशी शॉपिंग करायची होती. शॉपिंग वगैरे केली. गणेश भाऊच्या दुकानामध्ये साडी वगैरे घेतली. त्यानंतर थोडेसे कपडे घ्यायचे होते ते कपडे पण घेतले. मग काय 1 दिवस 2 दिवस आपल्यासोबत असणारा संकेत भाऊ आता आपल्याला सोडून जाणार होता. त्याच्यापासून ती पॅकिंग वगैरे केली. कसं आहे खूप दिवसानंतर झालेली भेट आणि 2 दिवसामध्ये इतकी मजा केली. इतके फोटो इतके व्हिडिओ काढले. खरंच हे दिवस कधीच विसरणार नाहीत. धन्यवाद.